नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आदरणीय देवा जाधवर सरांची जी चालू घडामोडीची ही पहिली आवृत्ती आहे. कशाची? 1200 सराव प्रश्नांची. ठीक आहे. तर हे जे पुस्तक आहे याचं इंट्रोडक्टरी लेक्चर मी कालच घेतलेलं आहे. तर हे पुस्तक याच्यावरची सिरीज आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. असंच यापूर्वी आपण 600 सराव प्रश्न घेतलेले आहेत, ज्याच्यात जे 2025 मधले करंट आहे त्याच्यावरचेच ते प्रश्न आहेत. ठीक आहे. तेही लेक्चर कोणाला बघायचे असतील त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत जाईल प्रत्येक व्हिडिओच्या खाली. आणि याची सुद्धा म्हणजे आता याची एक प्लेलिस्ट तयार होईल ज्यात या पुस्तकावरचं इंट्रोडक्टरी लेक्चर पण असणार आहे आणि आपण स्टेप बाय स्टेप हे कंप्लीट करत जाऊ. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट सांगते, माझं टार्गेट होतं की 100 प्रश्न दिवसाला कंप्लीट करूयात, जेणेकरून तुमच्या एक्झामपर्यंत हे कंप्लीट होईल. कारण एका सरांची आहे अमोल सर, त्यांची खूप इच्छा आहे की त्या 4 जानेवारीच्या आधी कंप्लीट झालं तर बरं होईल. पण मी माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करेल. पण हे कंप्लीट होणं पण खूप म्हणजे मोठा टास्क आहे. पण मी माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करेल जेणेकरून सगळ्यांनाच फायदा होईल. कारण हे 50 प्रश्नांचं प्रिपरेशन ज्या पद्धतीने मी केलं आहे त्याला किती कालावधी गेला ते मला माहिती. हां, पण जर असं असेल की ॲज इट इज वाचायची आणि पुढे जायचं, मग भले मला माहिती असू दे नाही माहिती असू दे, जे आहे ॲज इट इज ते वाचून दाखवायचं, मग याला काय एक 5-1 दिवसात पण ही आपले कंप्लीट होऊन जाईल. पण तसं मी करत नाही आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तरी आजचा पहिला दिवस आहे. आज मी पहिले 50 प्रश्न घेतलेले आहेत. बघू, जर हळूहळू वाढली ही गोष्ट तर कदाचित कंप्लीट होतील. मी पण प्रयत्न करेल. तर मग प्रिपरेशन खूप लागतं आहे मला, हे तितकंच खरं आहे. आणि त्यात जी एक चालू घडामोडीची आवृत्ती आहे, हे जे पुस्तक आहे बघा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, मी रेफरन्स सगळ्या सरांचाच वापरते. ज्यांनी आधीचे जे सोर्स माझे व्हिडिओ बघितले असतील, 600 सराव प्रश्न जे मी तुमचे करून घेतले, त्याच्यात मी एखादा प्रश्न एक्सप्लेन करताना सरांचंच पुस्तक पुढे दाखवायची. आता ही जी आवृत्ती आहे ना, ही PDF स्वरूपात फक्त त्या ॲपमध्येच आहे, त्याची आपण प्रिंट पण नाही करू शकत आहे बरं का. म्हणजे माझ्या दृष्टीने तरी मला असं वाटतं प्रिंट नाही होणार आहे ती. मग ती मला तिथे जाऊनच वाचावी लागते आहे आणि ते ॲपमध्ये आहे, त्यामुळे मी तुम्हाला असं दाखवू पण नाही शकत. आणि त्यात मला ते शोधण्यात खूप वेळ जातो आहे. ठीक आहे. ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्ही स्टडी करायला घ्याल ते तुम्हाला सोपं वाटेल, पण जेव्हा मला एखादा टॉपिक तिकडे जाऊन बघणं आणि मग ते शोधणं, ह्या गोष्टी मला थोड्या वेळ खाऊ होत आहेत. ठीक आहे. तर हा माझा एक प्रॉब्लेम आहे. कारण आत्ताचे जे 50 प्रश्न आहेत ते सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यावर जास्त आहेत. आत्ताचे जे 50 प्रश्न आपण जे घेतलेले आहेत, तर मग त्यामुळे मला शोधण्यात वेळ जातो किंवा मग मी तुम्हाला हे दाखवू शकत नाही. जसे मी तुम्हाला पुस्तकं दाखवायची सर्रास, तसं ते ॲपमधली PDF आहे, त्यामुळे ते मी तुम्हाला दाखवणं कायदेशीरदृष्ट्या पण हे संयुक्तिक नाहीच आहे. त्यामुळे ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण येस, मी ते जसे हे पुस्तकं मी तुमचे आदरणीय देवा जाधवर सरांचे वापरत आलेली आहे, तसंच ते पण मी घेतलेलं आहे. जे 50 रुपयाला ते PDF आहे, जे फक्त आपण मोबाईलमध्येच वाचू शकतो. तर त्याचा पण मी संदर्भ घेतलेला आहे. त्याच्यानंतर बस मला एवढंच सांगायचं होतं, बाकी काही जास्त बोलण्यासारखं नाही आहे. आपण स्टार्ट करूया. बघा, आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे चालू घडामोडी 1200 सराव प्रश्न. आज आपण पहिले 50 प्रश्न बघणार आहोत. जसं जसं मला असं वाटेल, म्हणजे मी प्रयत्न करेल 100 घेण्याचा, त्याच्यापेक्षाही जास्त घेण्याचा. व्हिडिओ लेंदी होऊ शकतात, व्हिडिओ मोठे होऊ शकतात, पण जसं तुम्ही आधी माझे 600 सराव प्रश्न तुम्हाला आवडलेले आहेत, कारण तुमचंही म्हणणं आहे की मी एका प्रश्नाच्या अनुषंगाने बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी कव्हर करून घेते, तसंच मी इथेही ठेवलेलं आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास सर्वांगीण होईल. एका करंटशी रिलेटेड तुमच्या इतर गोष्टी पण पाठ होतील. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न जो आहे, दिटवाह चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका श्रीलंका देशाला बसला. श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवलं? तर बघा, ऑपरेशन सागर बंधू हे ऑपरेशन त्यांनी राबवलेलं. तर बघा, जे सायक्लॉन दितवाह आहे, तर याच्यावर 2 प्रश्न आहे. आता दितवाह सायक्लॉन नीट थोडक्यात समजून घ्या. या 50 प्रश्नांपैकी एक प्रश्न
इकडे पण आलेला आहे पुढे, तर तो पण आपण लगेच करून घेऊ, 1-2 मिनिट फक्त. बघा दोन्ही प्रश्न बघून घेऊ आपण. नोव्हेंबर 2025 बंगालच्या उपसागरात आलेल्या दितवाह चक्रीवादळास डॅश डॅश या देशाने सदर नाव सुचवले. ठीक आहे, आता हे नाव सुचवणारं कोण आहे, तर येमेन देश आहे. बरं, याने नेमका अफेक्ट कोणत्या झालं, तर श्रीलंकेला सर्वाधिक फटका बसलेला आहे. ठीक आहे, आणि 2025 सर्वाधिक म्हणजे विनाशकारी वादळ आपण याला म्हणू शकतो. तर हे 2 प्रश्न की मग त्यांना मदत करण्यासाठी, श्रीलंकेला मदत करण्यासाठी आपण ऑपरेशन कोणतं राबवलं, इथे मी लिहिलेले आहे भारताची हेल्प जी आपण केली भारताने, तर त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन सागर बंधू. हे नीट लक्षात ठेवा. आता लक्षात राहत नसेल तर एवढं लक्षात ठेवा की आपला कोणता सागरी सीमा असलेला मित्र देश आहे, बरोबर. भूवेष्टित आहे का, नाही, तर सागरात आहे ना तो, तर मग त्याच्यावरून मग आपण ऑपरेशन काय राबवलं, सागर बंधू. जसं आता म्यानमारला आपण जे काही एक ऑपरेशन राबवलं होतं ते काय होतं, ऑपरेशन ब्रह्मा. तर मग आपण पूर्वी काय म्हणायचो, म्यानमारला बर्मा. तर मग थोडे ह्या गोष्टी कोरिलेट करून ऑपरेशन लक्षात ठेवायचे. तर मग पुढे पण ऑपरेशन, बरं, ऑपरेशनचा अजून एक प्रश्न आहे जो आपण म्हणजे ऑपरेशनशी रिलेटेड जे काही आहे ते 3 प्रश्न बघून घेऊ. एवढं कळालं तुम्हाला. तर मग नोव्हेंबर 2025 बंगालच्या उपसागरात आलेल्या दितवाह चक्रीवादळास येमेन या देशाने नाव सुचवलं आहे. आता आपण थोडक्यात थोडीशी माहिती बघून घेऊया, म्हणजे मग तुमची ती न्यूज कंप्लीट होऊन जाईल. बघा, माहिती बघून घेऊ आपण. दितवाह चक्रीवादळ, सायक्लोन दितवाह हे बंगालच्या उपसागरात तयार झाले होते. ठीक आहे, कुठे तयार झालं होतं हे पण लक्षात ठेवा. म्हणजे श्रीलंका हा देश लक्षात ठेवा, बंगालच्या उपसागरात आलं होतं हे लक्षात ठेवा. कधी कधी अरबी समुद्रात देऊन कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. तर ज्याचा परिणाम श्रीलंका, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यांसारख्या दक्षिण भारतीय राज्यांवर झाला. महाराष्ट्रावर याचा थेट मोठा परिणाम झाला नसला तरी या वादळामुळे थंडीची लाट वाढली आणि हवामान बदल झाले, ज्यामुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस पडला. वादळ श्रीलंकेत धडकल्यानंतर, आता हे बाकीचं ठीक आहे, जाऊ द्या. आता जेवढं मला माहिती द्यायची होती ती देऊन झालेली आहे. आता दितवाह याचा अर्थ काय होतो, प्रत्येक याचा काही ना काही अर्थ होतो की त्यांनी नाव कोणी दिलं आणि त्याचा अर्थ काय होतो, तर ह्या गोष्टी थोड्या माहिती पाहिजे. तर दितवाह हे काय आहे, तर एक लगून आहे, लगून. ठीक आहे, लगून म्हणजे एन्व्हायरमेंटमधली ती एक कन्सेप्ट आहे, तर ते पण एक लक्षात ठेवा. द नेम रेफर्स टू दितवाह लगून, अँड इकोलॉजिकली सिग्निफिकंट कोस्टल वॉटर बॉडी लोकेटेड इन द सोक्रोटा आर्किपेलागो. ठीक आहे, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा की दितवाहचा अर्थ काय होतो. दितवाह रेफर्स टू. आता आपण हे झाले 2 प्रश्न, नीट लक्षात घ्या. 2 प्रश्न आपले झाले आहेत. पुन्हा आल्यावर मी ते रिपीट करणार नाही की याच्या अनुषंगाने काय काय गोष्टी लक्षात ठेवणार. नोव्हेंबरमध्ये चक्रीवादळ आलेलं होतं. कुठे आलेलं होतं, बंगालच्या उपसागरात. सर्वाधिक फटका कुठे बसला, श्रीलंकेला. आपली राज्य थोडीफार कोणती अफेक्ट झाली हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग हे नाव कोणी दिलं, तर येमेनने दिलं. त्याच्यानंतर दितवाह काय आहे, तर ते एक लगून आहे, एन्व्हायरमेंटची ती एक कन्सेप्ट आहे, लगून. आणि नंतर भारताने जी मदत केली त्याचं नाव काय होतं, तर ऑपरेशन सागर बंधू. तर आपण ह्या गोष्टी पाहिल्या आहे. आता इतर आपण ऑपरेशनवर एक प्रश्न आहे, तो पण एक बघून घेऊ. बघा, आता हा 22व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. हा पुन्हा आला की मी रिपीट घेणार नाही. तर ऑपरेशनचं नाव दिलेलं आहे आणि कोणाद्वारे राबवलं गेलं आहे. तर बघा, ऑपरेशन नया सवेरा, मी तुमचं पाठ करून घेईल, ते टेन्शन घेऊ नका. ऑपरेशन नया सवेरा, बिहार पोलीस. ऑपरेशन शिवशक्ती, भारतीय लष्कर. ऑपरेशन जीवन ज्योत, पंजाब सरकार. आणि ऑपरेशन महाकाल, कानपूर पोलीस. लक्षात कसं ठेवायचं बघा. ऑपरेशन जीवन ज्योत 2 पंजाब सरकारचं आहे. आता ज्योतवरून लक्षात ठेवा, बघा त्यांच्या नावात आहे ना ज्योत असे शब्द असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल नवज्योत सिंग सिद्धू,
तर मग त्यांच्या नावात पण ज्योत हा शब्द आहे, बरोबर. मग त्याच्यावरून लक्षात ठेवा पंजाब सरकार झालं, हे एक पाठ झालं. त्याच्यानंतर ऑपरेशन महाकाल, कानपूर पोलीस. आता महाकाल याच्यावरून काल इथे बोललोय आपण, पण इकडे कानपूरचं कान लावायचा, महाकान, कान कान, ठीक आहे. महाकालचं महाकानपूर, कानपूर. महाकाल ऑपरेशनला पण आपण लक्षात ठेवायचं महाकान, ठीक आहे. कानपूर, ऑपरेशन महाकाल, कानपूर पोलीस, 2 पाठ झाले. आता ऑपरेशन नया सवेरा, सवेरा बिहार पोलीस. सवेरा ऐवजी बोलायचं सबेरा, वच्या ऐवजी बोलायचं ब, सबेरा बिहार पोलीस, ब बिहार पोलीस. ऑपरेशन शिवशक्ती भारतीय लष्कर. असं लक्षात ठेवणार, जेव्हा शिव आणि शक्तीची एकत्र आपण उपासना करतो, ट्रिकसाठी लक्षात ठेवा, शिव आणि शक्तीची उपासना करतो तेव्हा आपल्याला एक वेगळ्या प्रकारची प्रचंड शक्ती निर्माण होते. मग भारतीय लष्कराला पण शिव आणि शक्तीची उपासना करून त्यांना प्रचंड शक्ती निर्माण झाली की ते आपल्या शत्रू राष्ट्रांशी किंवा कोणतेही संकट पळवून लावण्याचे ते कॅपेबल होतात. असं करून काहीतरी कोरिलेट करून लक्षात ठेवा. राहील का लक्षात? सवेरा बिहार, शिवशक्ती लष्कर, जीवनज्योत पंजाब, महाकाल कानपूर. ठीक आहे, 3 प्रश्न आपले झालेले आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ठीक आहे, आता इथे एक प्रश्न आहे तो पण लगेच बघून घेऊ. 50 प्रश्न आहे, जरी मी रँडमली घेत असले तरी काही हे वाटून नका घेऊ, आपले 50 प्रश्न व्यवस्थित होणार आहे. बघा पुढचा प्रश्न एक बघून घेऊ. महाराष्ट्र शासन MS स्वामीनाथन यांच्या स्मरणार्थ डॅश डॅश हा दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा करतात. तर 7 ऑगस्ट. ठीक आहे, तर 7 ऑगस्ट अजून कोणते कोणते दिवस म्हणून साजरे केले जातात तर बघा, नॅशनल हँडलूम डे आणि नॅशनल जॅव्हलिन डे. ठीक आहे, राष्ट्रीय भालाफेक दिवस. हे तिन्ही दिवस 7 ऑगस्टला सेलिब्रेट होता, हे नीट लक्षात ठेवा. भालाफेक दिवस का स्टार्ट करायला लागला? कारण जे 2020चे टोकियो ऑलिम्पिक्स होते त्याच्यात नीरज चोप्राने भाला फेकून की कोणतं मेडल मिळवलं? गोल्ड मेडल मिळवलं. त्यामुळे मग भालाफेक दिवस त्यामुळे आपण सेलिब्रेट करतो. तर 7 ऑगस्टचे हे दिवस लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण आता आपल्या पुढच्या टॉपिककडे येऊया. बघा पुढचं काय आहे प्रश्न. शताब्दी राष्ट्रकुल स्पर्धा 2030 या ठिकाणी होणार आहे. शताब्दी राष्ट्रकुल स्पर्धा 2030 या ठिकाणी होणार आहे. तर कुठे होणार आहे? अहमदाबादमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर ही पहिली म्हणजे 2010ला भारतात झालेल्या नवी दिल्लीमध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला दाखवते ते पण सध्या एवढं लक्षात ठेवा. 2010ला दिल्लीला राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या, त्याच्यानंतर 2030मध्ये होणार आहे. आणि आत्ता जे 2030मध्ये होणार आहे ती कितवी एडिशन आहे? तर 24वी एडिशन आहे. ठीक आहे, हे कधी डिक्लेअर झालं? तर हे रिसेंटमध्ये डिक्लेअर झालं. आपल्या 2026च्या कुठे होणार आहेत? तर ग्लासगोमध्ये होणार आहेत. 2024च्या जर झाल्या म्हणजे 22 मग 26 आणि आता 30मध्ये. तर ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. तर त्याच्याशी रिलेटेड पण आपण माहिती बघून घेऊ. अहमदाबादमध्ये होणार आहे राष्ट्रकुल स्पर्धा 2030च्या, पण ते शताब्दी महोत्सव आहे, हे एक लक्षात ठेवा. बघा 2030च्या शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतातील अहमदाबाद शहरात आयोजित केल्या जाणार आहेत. नोव्हेंबर 2025मध्ये ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पोर्ट्सच्या आमसभेत जनरल असेंब्लीमध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. ठीक आहे, मग यजमान शहर काय आहे? अहमदाबाद, गुजरात, भारत. स्पर्धेचे स्वरूप या 2026मधील ग्लासगो गेम्स नंतर होणाऱ्या, आता हे काय आहे? एक्स म्हणजे काय असतं? एक्स म्हणजे 10 असतो आणि 2दा एक्स आहे म्हणजे 20, आणि हा काय असतो? IV म्हणजे 4 म्हणजे 24व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असतील. आणि या इव्हेंटची शताब्दी आवृत्ती आहे. खूप 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 महत्त्वाचं आहे, शताब्दी आवृत्ती आहे. त्यात होते कुठे आहे? भारतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर लक्ष राहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आयोजन भारतातील दुसऱ्यांदा राष्ट्रकुल खेळ आयोजित केले जात आहे. यापूर्वी 2010मध्ये नवी दिल्ली येथे हे खेळ झाले होते. या स्पर्धा ऑक्टोबर 2030मध्ये नियोजित आहेत. झाले एवढं. आता आपण पुढे बघूया. पुढचा प्रश्न बघा. फिफा
अंडर-17 वर्ल्ड कप 2025 डॅश डॅश या देशाने जिंकला. तर कोणत्या देशाने जिंकला? पोर्तुगाल या देशाने जिंकला. फिफा अंडर-17 वर्ल्ड कप 2025 डॅश डॅश या देशाने जिंकला. तर पोर्तुगाल. बघा, फिफा अंडर-17 हा लोगो थोडा लक्षात ठेवा. फिफा अंडर-17 वर्ल्ड कप कतार 2025. ठीक आहे, लक्षात ठेवा. होस्ट कंट्री कोणती होती? कतार होती. ह्या गोष्टी सोबत लक्षात ठेवा, त्याच्यासाठीच वेळ लागतो आहे सगळ्या गोष्टींना. तर कतार होस्ट कंट्री होती. आणि व्हेन्यू, ठीक आहे, व्हेन्यूचं आता चॅम्पियन्स फर्स्ट म्हणजे जिंकलं कोणतं? पोर्तुगाल. आणि रनरअप कोण होतं? ऑस्ट्रिया लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलिया नाही, ऑस्ट्रिया. ठीक आहे, ऑस्ट्रिया युरोपियन कंट्री. तर रनरअप. तर मग अशा गोष्टी लक्षात ठेवा. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मग फिफा अंडर-17 वर्ल्ड कप 2025 झाला कुठे? कतारमध्ये. पोर्तुगाल जिंकला आणि ऑस्ट्रेलिया काय आहे? रनरअप आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे? पाण्यात पडलेली प्लास्टिक बॉटल उचलणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नयनतारा या वाघिणीला इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन लीफ पुरस्कार मिळाला. सदर फोटो कोणी काढला? तर दीप काठीकर यांनी काढला. ह्या प्रश्नात खूप साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. एकतर ती जी वाघीण आहे तिचं नाव काय आहे? नयनतारा. आणि ती कोणाची मुलगी आहे? तर ज्यांची ती मुलगी आहे ते पण खूप पॉप्युलर आहे असं त्याच्यातच दिलेलं आहे. हे माझ्या मनाने मी काय सांगत नाही आहे. त्यांची नावं पण दिलेली आहे. तुम्ही गुगल सर्च कराल तर ती कशासाठी जास्त फेमस आहे? तर तिचे डोळे निळे आहेत. तर त्या डोळ्यांमुळे पण ती फेमस आहे. म्हणजे ती बऱ्याच गोष्टीमुळे फेमस आहे. आणि मग तिला काय मिळालं आहे? नयनतारा कोण आहे? ती वाघीण आहे. तिला काय मिळालं? म्हणजे इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन लीफ पुरस्कार मिळाला. आणि तो फोटो कोणी काढला? तर दीप काठीकर यांनी काढला. आणि ती काय करते? प्लास्टिक बॉटल तिच्या तोंडात आहे. तिने ती प्लास्टिक बॉटल उचललेली आहे, पाण्यात पडलेली. आणि ती वाघीण कुठली आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातली ती वाघीण आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. बघा, तुम्ही तिची इमेज सर्च करू शकता. हे जस्ट एवढं लक्षात ठेवा. नयनतारा इज अ फेमस रिगल ब्ल्यू आईड टायग्रस फ्रॉम इंडियाज ताडोबा अंधेरी टायगर रिझर्व नोन फॉर हर स्ट्रायकिंग लुक्स. आणि ती खूप कॉन्फिडंट असते. या सगळ्या गोष्टींमुळे ती फेमस आहे. आणि डॉटर ऑफ लिजेंडरी टायगर्स इथे हे नावं दिलेली आहेत. ठीक आहे, हे बाकीचं इथे खाली तीच माहिती दिलेली आहे जी आपण आत्ता वाचली. आणि तुम्ही तिचे फोटो सर्च करू शकता. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, डॅश डॅश यांना बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फेस ऑफ एशिया पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर कोणाला? हुमा कुरेशी यांना बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल महोत्सवात फेस ऑफ एशिया पुरस्कार प्रदान करण्यात आला हुमा कुरेशी यांना. आणि मग बुसान हे कुठे आहे? कोणत्या ठिकाणचं सिटी आहे? तर बुसान हे साऊथ कोरियामध्ये आहे. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, जम्मू काश्मीरमधील डॅश डॅश जिल्ह्याची PM धनधान्य कृषी योजनेअंतर्गत महत्त्वाकांक्षी कृषी जिल्हा म्हणून निवड करण्यात आली. तर किश्तवाड. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्याची PM धनधान्य कृषी योजनेअंतर्गत महत्त्वाकांक्षी कृषी जिल्हा म्हणून निवड करण्यात आली. राहील लक्षात. पुढे चला. त्रिनेत्र प्रकल्प जो भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भविष्य सूचक पोलिसिंग उपक्रम कोणी राबवला? तर अकोला पोलीस दल. व्हेरी IMP. ठीक आहे, त्रिनेत्र प्रकल्प जो भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता कसला म्हटलं? पण भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भविष्य सूचक पोलिसिंग उपक्रम कोणी राबवला? तर अकोला पोलीस दलाने. तर आपण बघून घेऊ. बघा, प्रोजेक्ट त्रिनेत्र. अकोला पोलीस अनविल्स प्रोजेक्ट त्रिनेत्र, इंडियाज फर्स्ट AI पॉवर्ड प्रेडिक्टिव्ह पोलिसिंग सिस्टीम. ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. अकोला जिल्हा पोलीस. महत्त्वाची न्यूज आहे. पुढे बघूया आपण. द कुंज रिटेल आणि सांस्कृतिक केंद्र डॅश डॅशद्वारे
सुरू करण्यात आले. द कुंज. आता द कुंज नेमकं काय आहे हे पण माहिती पाहिजे. द कुंज रिटेल आणि सांस्कृतिक केंद्र कोणाद्वारे स्टार्ट करण्यात आलं, तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे ते स्टार्ट करण्यात आलं. मग इनॉग्रेशन कोणाच्या हस्ते झालं, तर जे युनियन मिनिस्टर ऑफ टेक्सटाईल्स आहेत श्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते इनॉग्रेशन करण्यात आलं. द कुंज. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. द कुंज काय आहे, रिटेल आणि सांस्कृतिक केंद्र आहे आणि कोणाद्वारे सुरू करण्यात आलं, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे. पुढचा प्रश्न बघा. जलालाबाद शहराचे नामकरण परशुरामपुरी असे करण्यात आले. सदर शहर कोणत्या राज्यात आहे, तर सदर शहर कोणत्या राज्यात आहे, तर सदर शहर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. जलालाबाद शहराचं नामकरण केलं आहे परशुरामपुरी. मग हे परशुरामपुरी कुठे आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. मग परशुरामपुरी का करण्यात आलं, तिथे भगवान जे परशुराम आहेत तर ते ठिकाण परशुरामांच्या नावानेच ओळखलं जातं. ठीक आहे. आणि काही ठिकाणी असाही उल्लेख आहे, जेवढं मी वाचलं, आता माझ्याकडे दाखवायला नाही, की त्यांचा जन्म आहे तिथे झालेला. आणि मग जलालाबाद हे नाव कोणाच्या नावावरून पडलं, तर हे पण लक्षात ठेवा. बघा की जेव्हा रिक्वेस्ट पाठवण्यात आली कोणाकडे, युनियन होम मिनिस्ट्रीकडे, तर त्याच्यात दिलेलं काय त्यांनी, की हे ऑलरेडी म्हणजे बर्थ प्लेस आहे परशुराम यांचं. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या नावाने एक प्राचीन मंदिर पण आहे जे तिथे आहे, त्या सिटीमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही याचं नाव परशुरामपुरी करा. आणि दुसरी गोष्ट, मग जलालाबाद कोण होते, जलालाबाद नाव कशावरून पडलं, तर एक तर जलालाबाद हे निर्माण कधी करण्यात आलं, तर 1560च्या दरम्यान. आणि हे कोण होतं, तर मुघल एम्परर किंवा हुमायूँ जो होता, ग्रेटर मुघल्समध्ये जो हुमायूँ होता, बाबर त्याच्यानंतर हुमायूँचा जो मुलगा होता, तर त्याचं नाव होतं जलालुद्दीन मोहम्मद अकबर, ज्याला आपण अकबर द ग्रेट असंही म्हणू शकतो. तर त्याच्या नावाने हे नाव देण्यात आलं, काय, जलालाबाद. म्हणजे कोणाच्या नावाने, द अकबर द ग्रेट याच्या नावाने ते नाव देण्यात आलेलं आहे, काय, जलालाबाद हे. तर ह्या गोष्टी पण थोड्या माहिती असू द्या. आता आपण बघून घेऊ काय, तर उत्तर प्रदेशमधल्या कोणत्या कोणत्या या ठिकाणांची नावं बदलण्यात आलेली आहेत. ठीक आहे, तर बघा कोणत्या कोणत्या ठिकाणांची नावं बदलण्यात आली आहे हे आपण बघून घेऊ. तर अलाहाबादचं केलेलं आहे प्रयागराज, फैजाबादचं केलेलं आहे अयोध्या, मुघलसराई रेल्वे स्टेशनचं नाव काय केलं आहे, पंडित दीनदयाल उपाध्याय. ठीक आहे. त्यानंतर झाशी रेल्वे स्टेशनचं वीरांगना लक्ष्मीबाई आणि बनारसचं वाराणसी. ठीक आहे, या गोष्टी पण सोबत लक्षात ठेवा. पुढे बघा, खालील विधाने लक्षात घ्या. SCO युवा लेखक दुसरी परिषद 2025 नवी दिल्ली येथे पार पडली आणि SCO युवा लेखक पहिली परिषद 2023 नवी दिल्ली येथे पार पडली. आता कृपया एक गोष्ट समजून घ्या, हे लेक्चर्स मी खूप मेहनतीने बनवती आहे आणि खरंच खूप मन लावून आणि खूप माहिती घेऊन बनवते आहे. हे लेक्चर्स लॉंग होणार आहेत, याची लेंथ वाढणार आहे, तर तुम्ही फास्टमध्ये ऐका वाटले असते. ठीक आहे, कारण एवढी सगळी इन्फॉर्मेशन मला मिळवण्यासाठी माझ्या जीवाला माहिती, मला काय कष्ट करावे लागतं, मी किती तास बसलेले असते. ठीक आहे, ते मी काल रात्री जो तुमचा इंट्रोडक्टरी लेक्चरचा व्हिडिओ बनवला, तो आधी मी व्हिडिओ बनवला, त्याच्यानंतर मी पहिले 50 प्रश्न वाचले, जस्ट एक प्लेन रीडिंग केलं. त्याच्यानंतर मी काय जे माझे कामं असतील सगळे, बाकीचं काय असेल माझं वर्क, त्याच्यानंतर मी हे सगळं स्टडी करायला बसले, त्याच्यात बराच वेळ गेला. त्याच्यानंतर मी कोणत्याही परिस्थितीत नव्हते की मी आता घेऊन व्हिडिओ बनवेल, कारण माइंड पुन्हा माझं इतकं थकलं होतं. मग थोडा गॅप घेऊन मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. तर ही सगळी प्रोसेस असते. ठीक आहे, तर मग फ्रेश माइंडनंच अभ्यास करावा लागतो आणि हे केल्यानंतर लगेच व्हिडिओ बनवायला बसता येतच नाही, कारण मी हे एवढं व्यवस्थित डिलिव्हर करूच शकत नाही जर माझं माइंड फ्रेश नसेल तर.
त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. तर थोडे त्या गोष्टीची जाण ठेवा आणि व्यवस्थित अभ्यास करा. तुमचे मार्क्स निघाले पाहिजे आणि व्हिडिओ व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. लॉंग होतील पण तुम्ही लेंथ वाढवून ऐका. स्पीड वाढवून ऐका. बघा SEO आता हे जे विचारलं आहे की बरोबर विधान कोणतं आहे, तर अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत. SEO युवा लेखक दुसरी परिषद 2025 नवी दिल्ली येथे पार पडली आणि पहिली परिषद कुठे 2023 नवी दिल्ली येथे पार पडली. दोन्हीही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. बघा जी 2025 झाली ती होती दुसरी परिषद. पहिली परिषद लक्षात ठेवा 2023, म्हणजे 1 वर्षाचा गॅप देऊन मग झालेली आहे. आणि दोन्ही कुठे झाल्या, नवी दिल्लीलाच झाल्या. त्याच्यानंतर लक्षात ठेवणार की उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं, कीर्तिवर्धन सिंह, जे कोण आहेत परराष्ट्र मंत्री कीर्तिवर्धन सिंह. आत्ता आपण इथे कोणते मिनिस्टर पाहिले, कुंज द रिटेलचं इनॉग्रेशन करणारे, टेक्स्टाईल मिनिस्टर श्री गिरिराज सिंग, असे मिनिस्टर्सची नावं पण येत आहेत, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे बघा कीर्तिवर्धन सिंह परराष्ट्र मंत्री, त्यांच्या हाते उद्घाटन झालं SEO युवा लेखक परिषदेचं. त्याच्यानंतर आता कोणाद्वारे, तर परराष्ट्र मंत्रालय आणि NBTद्वारे याचं आयोजन करण्यात आलं. तर NBT म्हणजे नॅशनल बुक ट्रस्ट. ठीक आहे. थीम काय होती, थीम डिजिटल युगात सर्जनशील क्षेत्राचा विकास, SEO युवा लेखकांमध्ये संवाद. ही काय आहे, थीम आहे. ही सगळी जी आहे ही थीम आहे. डिजिटल युगात सर्जनशील क्षेत्राचा विकास, SEO युगात लेखकांमध्ये संवाद. SEOचा फुल फॉर्म कोणाला माहीत नसेल तर काय, कोणती ऑर्गनायझेशन आहे ती, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे. ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा. पुढे चला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या परदेश दौऱ्यावर असताना त्यांना दारुमा बाहुली भेट देण्यात आली. दारुमा बाहुली. तर कोणत्या देशाच्या दौऱ्यावर असताना, तर जपानच्या दौऱ्यावर असताना. आता समजा तुम्हाला ती फक्त बाहुली दाखवली आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला कोणत्या देशाकडून देण्यात आली, तर 100% समजा नेपाळ, भूतान, चायना आणि जपान हे जर ऑप्शन तुम्हाला दिले आणि विचारली ही बाहुली कोणत्या देशाची आहे, तर 100% कन्फ्युजन होईल. जर तुम्हाला हेच माहिती नसेल ती बाहुली जपानची आहे. ऑप्शन काय सांगितले मी, जपान, भूतान, नेपाळ, चायना. 100% कन्फ्युजन होईल. मी तुम्हाला ती बाहुली दाखवते. हे बघा, ही आहे ती बाहुली. PM नरेंद्र मोदी रिसिव्स ट्रेडिशनल दारुमा डॉल फ्रॉम जपान प्रिस्ट. तर ही आहे ती दारुमा बाहुली. तर ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा. पुढे चला. खालील विधाने लक्षात घ्या आणि चुकीचं विधान ओळखायचं आहे. आता याच्यातलं चुकीचं विधान जे आहे ते क नंबरचं चुकीचं विधान आहे. आपण आता सगळं वाचून घेऊ. केरळमधील कोची येथे सप्टेंबर 2025 पहिल्यांदाच जागतिक सागवान परिषद पार पडली. बघा, पहिल्यांदाच जी गोष्ट पहिली वहिली असते जगातही, भारतातही, महाराष्ट्रातही, ती आपल्याला माहितीच पाहिजे. केरळमधील कोची येथे सप्टेंबर 2025 पहिल्यांदाच काय, जागतिक सागवान परिषद पार पडली. बरोबर. या परिषदेची थीम जागतिक सागवान क्षेत्राचा शाश्वत विकास. सदर परिषद 4थ्या क्रमांकाची होती. हे चूक आहे. सदर परिषद होती 5व्या क्रमांकाची. पहिली परिषद 2011 कोस्टारिका येथे पार पडली. पहिली परिषद कोस्टारिका येथे पार पडली. आता मी इथे पहिल्यांदाच असं म्हटलं, आता ही आहे 5व्या क्रमांकाची, पण भारतात ही पहिल्यांदा पार पडली हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मी जरी तुम्हाला सांगताना कोणती गोष्ट पहिल्यांदा असेल तर लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या बाबतीत, भारताच्या बाबतीत आणि जगाच्या बाबतीतही पहिलं असेल तर लक्षात ठेवायचं एखादी गोष्ट पहिली. पण ही पहिल्यांदाच कुठे पार पडलेली, आपल्या केरळमध्ये पार पडलेली. केरळमधील कोची येथे सप्टेंबर 2025 पहिल्यांदा जागतिक सागवान परिषद पार पडली. थीम लक्षात ठेवा. पहिली परिषद कुठे पार पडलेली, 2011 कोस्टारिका येथे पार पडली. ठीक आहे. वर्ल्ड टिक कॉन्फरन्स 2025 केरळ कोची. तर मग याच्यापैकी चुकीचं विधान काय आहे, क नंबरचं 4थ्या क्रमांकाची नव्हती, 5व्या क्रमांकाची ही परिषद होती. बघा पुढे. बथुकम्मा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो, तर बथुकम्मा हा उत्सव जो आहे हा उत्सव साजरा केला जातो
तेलंगणामध्ये आणि आंध्र प्रदेशच्याही काही भागात बथुकम्मा उत्सव साजरा केला जातो. ठीक आहे, मग त्याचा नेमका अर्थ काय होतो ते पण आपण बघून घेऊ. नेमकं बथुकम्मा उत्सवात केला काय जातं, तर 9 दिवसांचा तो फेस्टिवल असतो. तुम्ही सर्च करायला गेलं तर खूप इन डिटेल तुम्हाला माहिती मिळेल, पण जेवढी आता आहे तेवढी आपण बघून घेऊ. बघा, द बथुकम्मा फेस्टिवल is a vibrant floral festival primarily celebrated in the Indian state of Telangana, also observed in some parts of Andhra Pradesh, where women create beautiful floral stacks and immerse them in water bodies honoring the goddess Bathukamma. म्हणजे ना, तुम्ही जर बघाल तर फुलांपासून वेगवेगळ्या गोष्टी तयार केलेल्या असतात किंवा फुलांच्या रचना तयार केलेल्या असतात. आणि म्हणजे फ्लोरल उत्सव आहे हे एक लक्षात ठेवा. स्टेट कोणतं आहे? तेलंगणा. नेचर अ फ्लोरल अँड कल्चरल फेस्टिवल. सिग्निफिकन्स सेलिब्रेटेड बाय तेलुगू हिंदू वुमन फॉर 9 days एंडिंग विथ द इमर्शन ऑफ फ्लोरल गॉडेस. ठीक आहे, तर तुम्ही जर इमेज सर्च केली तर सगळं फुलांपासून बनवलेल्या गोष्टी आहेत तिथे. पुढचा बघा, अजून थोडीशी माहिती बघू जी मी सर्च केली होती, म्हणजे तुम्हाला अजून गोष्टी कळतील. बघा, नाही, ही माहिती पुढच्या याची आहे. मराठीत पण मी आणली होती पण नाही आहे वाटतं ती आत्ता माझ्याकडे. ठीक आहे, चला. बथुकम्मा उत्सव कळाला तुम्हाला. तेलंगणा चुकवू नका. तेलंगणा दिलं, आंध्र प्रदेश दिलं, त्याच्यानंतर केरळ, कर्नाटक. बथुकम्मा कुठे? तेलंगणामध्ये. पुढे बघा, हिरव्या बांबूंपासून इथेनॉलचे उत्पादन करणारा जगातील पहिला प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात सुरू झाला? तर आसाम राज्यात. एक तर तो जगातला पहिला प्रकल्प आणि भारतात सुरू झाला आहे, त्यामुळे महत्त्वाचा आहे. तो कोणत्या राज्यात? आसाम राज्यात, विसरू नका. पुढे बघा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख कोण आहेत? टी.व्ही. सोमनाथन. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख कोण आहेत? टी.व्ही. सोमनाथन. बाकीचे ऑप्शन बघा काय काय दिलेत. एस.व्ही. सोमनाथन, आर.व्ही. सोमनाथन, यापैकी नाही. समजा असेच ऑप्शन आयोगाने दिले तर लक्षात ठेवा, टीव्हीवर काय येतं आपल्याला? टीव्हीवरून कळतं, म्हणजे जे प्रसार माध्यमांचं एक साधन आहे, मीडिया. तर टीव्ही एक आहे ना त्याच्यात. तर टीव्हीवरून आपल्याला काय कळतं? बातम्या मिळतात, त्याच्यातून आपल्याला काय जी आपत्ती येणार असेल त्याची माहिती मिळते. मग याच्यावरून लक्षात ठेवा टीव्ही. एस.व्ही. नाही, आर.व्ही. नाही. कोणते? सोमनाथन, टी.व्ही. सोमनाथन. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख कोण आहे? टी.व्ही. सोमनाथन, असं लक्षात ठेवा. पुढे बघा, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव 750 वर्ष जन्मोत्सव डॅश डॅश या दिवशी राज्यभरात साजरा केला. तर कधी केला ते लक्षात ठेवा, 15 ऑगस्टला. ठीक आहे, तर ही ती न्यूज होती. बघा, सप्तशतकोत्तर 750वा सुवर्ण महोत्सव 15 ऑगस्ट 2025 गोकुळाष्टमी रोजी आळंदी येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला, ज्यामध्ये मुख्य कार्यक्रम सुवर्ण कलशारोहण सोहळा होता आणि या ऐतिहासिक सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला होता. ठीक आहे, बघा. आणि आता हे ठीक आहे, आता असे फेसबुक पोस्ट आणि बातम्यांच्या अहवालातून दिसून येते, हे बाकी ठीक आहे दिलेलं आहे. काही काहींना खूप प्रॉब्लेम आहे. गुगल सर्च करते मी, पण मी कन्फर्म कुठून तरी माहिती मिळवलेली असते, याच्यात जी मी 10 न्यूज बघते आणि मग त्याच्यातून आणत असते. ठीक आहे, त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी कुठेही क्रिएट करू नका. माझ्या जीवाला माहिती आहे मी कशा पद्धतीने गोष्टी सर्च करते आणि तुमच्यापर्यंत आणते. ठीक आहे, पुढे बघा, महोत्सव संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750वा जयंती महोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव 15 ऑगस्ट 2025 गोकुळाष्टमी, स्थळ आनंदी, पुणे. या निमित्ताने ज्ञानोबांच्या संजीवन समाधी मंदिराच्या शिखरावर 11 किलो सोन्याचा भव्य सुवर्ण कलश अर्पण करण्यात आला. आयोजक महाराष्ट्र शासन आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदी यांनी या सोहळ्याचे आयोजन केले. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा प्रश्न. हा प्रश्न आपला झालेला आहे. आता पुढे बघूया, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोणता? कशात पण? T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा कोण? अर्शदीप सिंग. ठीक आहे, अर्शदीप सिंग. पुढे बघा, खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा.
तर वरील सर्व विधानं बरोबर आहेत. कशाशी रिलेटेड आहे ते नीट समजून घ्या. तर पहिली तिरंदाजी लीग 2025 नवी दिल्ली येथे पार पडली. बघा पहिली, त्यामुळे माहिती पाहिजे. पहिली तिरंदाजी लीग 2025 न्यू दिल्ली येथे पार पडली. अभिनेता रामचरण हा लीगचा ब्रँड ॲम्बॅसेडर. राजपुताना रॉयल्स संघाने विजेतेपद पटकावले. व्हेरी व्हेरी IMP. ठीक आहे, हा प्रश्नच खूप IMP आहे. खालीलपैकी बरोबर विधान. पहिली तिरंदाजी लीग 2025 नवी दिल्ली येथे पार पडली. अभिनेता रामचरण हा लीगचा ब्रँड ॲम्बॅसेडर. राजपुताना रॉयल्स संघाने विजेतेपद पटकावलं. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता आपण थोडीशी माहिती बघून घेऊ. अभिनेता रामचरण. ठीक आहे, पुढे बघा. द फर्स्ट आर्चरी प्रीमियर लीग वॉज हेल्ड इन न्यू दिल्ली, इंडिया फ्रॉम ऑक्टोबर 2 ते 12, 2025. ऑर्गनाइज्ड बाय आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया, featuring top Indian and international archers in recurve and compound categories, with the Rajputana Royals winning the inaugural title after defeating पृथ्वीराज योद्धाज इन शूट ऑफ. आता हे नीट लक्षात ठेवा. रनरअप कोण? पृथ्वीराज योद्धाज. मी इथे लिहून ठेवते. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जिंकलं कोण? राजपुताना रॉयल्स. रनरअप पृथ्वीराज योद्धाज. ऑक्टोबर 2 ते 12, 2025 दरम्यान. कुठे झाला? यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, न्यू दिल्ली. ऑर्गनायझर माहिती पाहिजे. आणि इट वॉज द वर्ल्ड फर्स्ट प्रोफेशनल आर्चरी लीग. चॅम्पियन्स कोण? उपविजेता कोण? ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू आपण. भारताचा पहिला पॉपस्टार कोण ठरला? तर रोहित राऊत. माहिती पाहिजे. कारण का माहिती पाहिजे? तर लातूर महाराष्ट्राचा आहे तो. ठीक आहे, भारताचा पहिला पॉपस्टार. 1-2 मिनिट फक्त. बघा, भारताचा पहिला पॉपस्टार कोण ठरला? रोहित राऊत, जो लातूर महाराष्ट्राचा आहे. त्याच्याविषयी पण थोडंसं माहिती बघून घेऊ की नेमकं काय आहे आणि त्याने पूर्वी कोणत्या कॉम्पिटिशन जिंकल्या होत्या. रोहित राऊत वॉज रिसेंटली क्राउंड India's first Thai pop star, the winner of the inaugural session of the new reality music show on Amazon MX Player. He is not India's first pop star in a historical sense, but the first to win this specific new competition that aims to champion independent pop music. त्याच्याविषयी बघून घेऊ. बॅकग्राऊंड. रोहित शामराव is a singer and music director who primarily works in the Marathi film industry. He gained popularity from Saregamaapa, Marathi Little Champions, and was also the runner-up of India's Idol season 11. ठीक आहे. iPopstar victory in November 2025. Raut won the title of iPopstar along with 7 lakh prize. ठीक आहे. Defeating runner-up रिषभ पांचाल. हे पण लक्षात ठेवा, रिषभ पांचाल. His victory is seen as a significant movement for regional and independent pop artists aiming for a national platform. ठीक आहे. पुढे. भारतातले पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम. भारतातले पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम डॅश डॅश येथे सुरू करण्यात आले. तर हैदराबाद येथे सुरू करण्यात आले. बघा, आपले अजून 20-21च प्रश्न झाले आहेत आणि अर्ध्या तासाच्या पुढे व्हिडिओ गेला आहे. या पद्धतीने जायचं आहे की नाही तुम्ही मला सांगा. नसेल जायचं तर तेही सांगा मॅडम, वाचून दाखवा. आणि जर आवडत असेल तर तेही सांगा. मग आपण त्या पद्धतीनेच पुढे कंटिन्यू करूया, कारण व्हिडिओ लॉंग होणार आहेत जर ह्या पद्धतीने आपण अभ्यास असणार आहोत तर. ठीक आहे. भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम डॅश डॅश येथे सुरू करण्यात आले ऑक्टोबर 2025 तर कुठे? हैदराबादमध्ये. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. हैदराबाद येथे. आपले 23-24 प्रश्न झालेले आहेत आणि अर्धा तास लागलेला आहे. ठीक आहे. आता पुन्हा म्हणते, भारतातलं पहिलं सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम
कुठे? हैदराबादमध्ये. पुढे बघा, हे झालं आहे आपला प्रश्न. पुढे, आमचा परिसर आमचे समाधान हा कार्यक्रम डॅश डॅश राज्य सरकारने सुरू केला, तर पश्चिम बंगाल सरकारने सुरू केला. तर काय आहे नेमकं? पश्चिम बंगाल सरकारने 2 ऑगस्ट 2025 रोजी काय नाव होतं त्यांच्या लँग्वेजमध्ये, कसं बोललं गेलं असेल? आमदर पारा आमदर समाधान. आमदर पारा आमदर समाधान म्हणजे आमचा परिसर आमचं समाधान हा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. या कार्यक्रमाचा उद्देश काय होता? तर नागरिकांच्या दारापर्यंत प्रशासन पोहोचवायचं आणि स्थानिक समस्या तात्काळ सोडवायच्या. आणि हा बरं ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा त्याच्याविषयी. तर आमदर पारा आमदर समाधान पश्चिम बंगाल. पुढे, संयुक्त राष्ट्रांचा पहिला जागतिक सायबर गुन्हेगारी करार, ज्यास हॅनोई करार म्हणतात, या करारावर पहिल्या दिवशी किती देशांनी स्वाक्षरी केला? तर 72 देशांनी. बघा, उद्या जर तुम्हाला फक्त एवढं आलं हनोई करार कशाशी संबंधित आहे, आणि खाली एन्व्हायरमेंटचं देतील, सायबरचं देतील, अजून कोणतं देतील, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे. तर हा संयुक्त राष्ट्रांचा पहिला आहे, पुन्हा पहिली घटना आहे, जागतिक सायबर गुन्हेगारी करार, हनोई करार. तर मग कशाशी रिलेटेड आहे? सायबर गुन्हेगारीशी रिलेटेड आहे. ऑक्टोबरमध्ये झाला आणि किती देशांनी पहिल्या दिवशी सह्या केला? 72 देशांनी केलं. हे एक लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, महत्त्वाचा आहे कारण याच्यात पुन्हा पहिल्या गोष्टी आहेत. खालीलपैकी बरोबर विधान ओळखा आणि 3ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. बघा, जगात पहिल्यांदाच ओमान देशाच्या विमानतळावर वायफाय 7 लॉन्च करण्यात आले. बरोबर आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र अंदमान येथे बांधले जाणार आहे. अगदी बरोबर. आणि शहर पक्षाची निवड करणारे म्हणजे सिटी बर्डची निवड करणारे आणि तो पक्षी तांबट आहे असं महाराष्ट्रातील पहिलं शहर कोणतं? तर अमरावती. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. तर आपण तो पक्षी बघून घेऊ. बघा, हा तो पक्षी आहे तांबट, कॉपरस्मिथ बार्बेट. अमरावती सिटी बर्ड. हा पक्षी जरा नीट लक्षात ठेवा. अमरावती शहराचा पक्षी म्हणून होणार ओळख. बघा, पक्षावरून एक अजून जी के मला आठवलं. जस्ट मी आत्ता जेवण करत होती ना दुपारी, आणि माझी आई पेपर वाचत होती, आणि तिला माहिती आहे मी करंट शिकवते आणि तिला बऱ्याच गोष्टी, मग ती मला वाचून दाखवत होती. ब्ल्यू थ्रोट नावाचा पक्षी जो युरोपमधून प्रवास करत कुठे आला? मी ही न्यूज अजिबातही बघितलेली नाही आहे, फक्त ती वाचत असताना तो पक्षी बघितला आणि तिने जी सगळी माहिती वाचून दाखवली ना ती मी तुम्हाला सांगते आहे. खूप महत्त्वाची आहे, अजिबात इथे कुठे टाईमपास नाही आहे. तो ब्ल्यू थ्रोट नावाचा पक्षी जो युरोपमधून 5 ते 6 हजार मैल प्रवास करून तो आपल्या भारतात आला. भारतातही कुठे आला? आपल्या महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यात तो आलेला आहे. तो काही कालावधीसाठी इथे राहील आणि त्याच्यानंतर त्याचा आय थिंक आपला हिवाळा संपला की त्याचा परतीचा प्रवास चालू होणार आहे. तर तुम्ही विचार करा. आणि पुन्हा हे पण लिहिलेलं आहे, म्हणजे आई जेव्हा ती न्यूज वाचत होती तेव्हा मी हा विचार करत होती की हा थांबत कुठे असेल. तर त्यांनी पुढे काय दिलेलं की हा पक्षी समुद्रावरून प्रवास करत येत नाही. समुद्रावरून तो जमीन जिथे असेल ना, जमीन धरून तो प्रवास करत येतो, म्हणजे त्याला स्टे लागत असेल. मग मी विचार केला, समुद्र तो किती अथांग आहे, कुठे तिथे झाडे झुडपे असतील, जर सेंटरमधून आला तर कुठे बिचारा उतरेल. म्हणजे तो विचार करा किती लांबून. मी खूप इन डिटेल विचार करत होती. मग त्याची फॅमिली, मग ते दोघं आले असतील का, जोडीने फिरत असतील का, असा खूप विचार मी करत होती. तर तो पक्षी, तो ब्ल्यू थ्रोट त्याला आहे, त्याचा गळ्याच्या इथे निळा पट्टा आहे. मग त्यामुळे त्याला भारतात नाव दिलं शंकर किंवा त्याला नीलकंठ असंही नाव देण्यात आलेलं आहे. आजचीच न्यूज आहे, आजच्या पेपरमध्ये आहे, मी वाचलेली नाही आहे. आईने जी ऐकवली त्याच्या बेसिसवर मी तुम्हाला तो पक्षी सांगते. तर पक्षी माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. जे मला खूप आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती आहे पक्ष्यांविषयी किंवा प्राणीमात्रांविषयी माझं प्रेम, त्यामुळे मला आहे इंटरेस्ट. अजूनही खूप आहे बोलण्यासारखं, पण आपला व्हिडिओ वाढेल नंतर कधीतरी. तर बघा, हा जो पक्षी मी तुम्हाला दाखवला, तर त्या पक्षाविषयी थोडंसं बघून घेऊ आपण. तर
पक्षी तर मी तुम्हाला दाखवला, नसेल बघितला तर पुन्हा एकदा बघून घ्या. हा आहे तो पक्षी. तर मला तुम्हाला काय दाखवायचं आहे, द कॉपरस्मिथ बार्बेट, नोन locally as the Tambat, is officially city bird of Amravati. Amravati is the first city in the state of Maharashtra to elect a city bird through a public online voting process which took place in November 2025 as a part of an environmental conservation initiative. ठीक आहे, बघा थोडीशी माहिती. इट इज अ स्मॉल कलरफुल बर्ड दॅट इज कॉमनली फाउंडेड इन अर्बन एरियाज विथ लार्ज ओल्ड ट्रीज लाईक banyan, people and cluster fig trees. Its distinctive call sound like the rhythmic tuck tuck tuck, which resembles the sound of coppersmith hammering metal, giving it its name. The bird plays an important role in the local ecosystem by dispersing seeds through the fruit it eats. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही न्यूज फार इंटरेस्टिंग पण आहे आणि महत्त्वाची पण आहे, लक्षात ठेवा. नोव्हेंबर 2025 मध्ये डॅश डॅश विधानसभेला संबोधित करणाऱ्या द्रौपदी मुर्मू पहिल्या राष्ट्रपती ठरल्या. तर ओडिशा विधानसभेला संबोधित करणाऱ्या द्रौपदी मुर्मू पहिल्या राष्ट्रपती ठरल्या नोव्हेंबर 2025 मध्ये. पुढे बघा, एशियन पेंट्स टीम इंडियाचा अधिकृत रंग भागीदार बनला. एशियन पेंट्स टीम इंडियाचा अधिकृत रंग भागीदार बनला. हा करार किती वर्षांचा आहे, तर हा करार आहे 3 वर्षांचा. 3 वर्षांचा. ठीक आहे, पुढे बघा, पुढची न्यूज पण महत्त्वाची आहे. वरीलपैकी बरोबर विधानं ओळखायची आहेत आणि 4ही विधानं बरोबर आहेत. बघा काय आहे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाद्वारे गो10 योजना सुरू करण्यात आली. बरोबर आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा माहिती पाहिजे आहेत. महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना 2023 मध्ये करण्यात आली आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे मुख्यालय पुणे येथे आहे. तर बरोबर विधानं, 4ही विधानं बरोबर आहेत. पुढे बघा, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 सय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर 30 बॅडमिंटन स्पर्धा 2025 कोणी जिंकली, तर त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद. ठीक आहे, त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी जिंकली. बरं, याच्याविषयी मी इन डिटेल न्यूज काढली होती, पण माझं राहिलं वाटतं स्क्रीनशॉट काढायचं, पण ठीक आहे, चला एवढं तर लक्षात ठेवा. सय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा 2025 कोणी जिंकली, तर त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी. पुढे बघा प्रश्न, एड्स नियंत्रणासाठी राबवण्यात आलेल्या योजनेमध्ये डॅश डॅश राज्याने उत्कृष्ट काम केल्यामुळे देशातील सर्वोत्तम राज्य किताब पटकावला, तर कोणी, महाराष्ट्राने. ठीक आहे, महाराष्ट्र आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. पुढे बघा, सुलतान अजलनशाह हॉकी चषक 2025चा विजेता देश कोण आहे, तर विजेता देश आहे बेल्जियम आणि रनरअप कोण आहे, भारत आहे. उपविजेता आहे भारत. नीट लक्षात ठेवा या गोष्टी. बघा, सुलतान अजलनशाह हॉकी चषक 2025चा विजेता आहे बेल्जियम आणि उपविजेता आहे भारत. 31वी एडिशन होती. पुढे, इंटरपोल. चुकीचं विधान ओळखायचं आहे आणि फक्त क विधान चुकीचं आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये इंटरपोलचे नवे अध्यक्ष म्हणून लुकास फिलिप यांची निवड झाली. बरोबर आहे. लुकास फिलिप हे कोणत्या देशाचे आहेत, तर फ्रान्स देशातील आहे. आता लुकास फ्रान्स, फिलिप फ्रान्स असं लक्षात ठेवा. आणि पूर्वीचे कोण होते, एक्स अध्यक्ष कोण होते, अहमद नासर अल रईसी UAEचे होते. आणि इंटरपोलचं मुख्यालय जोहान्सबर्ग येथे आहे का, तर अजिबात नाही. तर कुठे आहे इंटरपोलचं मुख्यालय, हेडक्वार्टर आहे लिओन फ्रान्समध्ये. आणि फ्रान्सचेच कोण आहे, इंटरपोलचे सध्याचे अध्यक्ष आहे. तर आपण इंटरपोलचा लोगो थोडा बघून घेऊ. हे बघा, हा आहे इंटरपोलचा लोगो, जरा नीट लक्षात ठेवा. बघा, हा इंटरपोलचा लोगो आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मोटो काय आहे, कनेक्टिंग पोलीस फॉर अ सेफ वर्ल्ड. मोटो. त्याच्यानंतर
7 सप्टेंबर 1923ला स्थापना झाली, म्हणजे 100 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत. हां, ह्या गोष्टी लक्षात ठेवा ज्या महत्त्वाच्या आहेत. हां, पुढचा प्रश्न बघा. आता डीफ ऑलिम्पिक. हां, डीफ म्हणजे काय, जे करणं ज्यांना ऐकायला येत नाही, ठीक आहे, त्यांना. हां, तर बघा, डीफ ऑलिम्पिक किंवा डीफ ऑलिम्पिक म्हणजे आता बरोबर विधानं ओळखायची आहे आणि 3ही विधानं बरोबर आहेत. बघा, डीफ ऑलिम्पिक म्हणजे कर्णबधिर खेळाडूंची ऑलिम्पिक स्पर्धा बरोबर आहे. 2025ची स्पर्धा 15 ते 26 नोव्हेंबर 2025 रोजी टोकियो, जपान येथे पार पडली, बरोबर. या स्पर्धेत भारताने एकूण किती 20 पदकं जिंकली, बरोबर. या स्पर्धेची 2025ची 25वी आवृत्ती होती, ठीक आहे. हे सोपं आहे लक्षात ठेवायला. 25ची 25वी आवृत्ती होती आणि 3ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. हां, बघा, ह्या गोष्टी पण थोड्याशा लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. द 2025 समर डीफ ऑलिम्पिक. आता XXV, एक्स म्हणजे मी सांगितलं 10, दोनदा आहे, एक्स म्हणजे 20 आणि व्ही म्हणजे आपण 5 वापरतो. XXV म्हणजे 25वी वर हेल्ड इन टोकियो, जपान फ्रॉम नोव्हेंबर 15 ते 26, 2025, मेकिंग द 100th ॲनिव्हर्सरी ऑफ द फर्स्ट डीफ ऑलिम्पिक इन पॅरिस 1924. हे मला तुम्हाला दाखवायचं होतं, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. 100th ॲनिव्हर्सरी आहे. पुढे बघा, महत्त्वाची न्यूज. श्रीरामाची जगातील सर्वात मोठी 77 फूट उंच मूर्तीचे उद्घाटन डॅश डॅश राज्यात करण्यात आले, तर गोवा राज्यात. बघा, जर अशा धार्मिक स्थळांची उदाहरणं दिली, कोणाला काहीच माहिती नसेल आणि धार्मिक स्थळांचं ठिकाणं दिले, तर कोणाला काय वाटेल, अरे गोव्यामध्ये तर पर्यटन स्थळ आहे, तिथे सगळे तरुण मुलं मुली जातात, सगळे मजा करायला जातात, तिथे उभारली जाईल का, तर लक्षात ठेवा, गोव्यात उभारला गेलेली आहे, महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर मग उत्तर प्रदेश वाटू शकतं, उत्तराखंड, मध्य प्रदेश. तर उभारली कुठे आहे, श्रीरामांची जगातील सर्वात मोठी 77 फूट उंच मूर्तीचं उद्घाटन गोवा राज्यात करण्यात आलेलं आहे. ती मूर्ती आपण थोडीशी बघून घेऊ. हे बघा, ही आहे ती सुंदर मूर्ती. PM मोदी टू अनवील 77 फूट टॉल स्टॅच्यू ऑफ प्रभू श्रीराम इन गोवा, ठीक आहे. आणि थोडीशी माहिती पण बघू आपण की ती जी स्टॅच्यू आहे ती नेमकी कोणत्या धातूची आहे, तर ब्रॉन्झची आहे. बघा, गोवा नाउ फीचर्स अ प्रॉमिनंट वर्ल्ड टॉलेस्ट 77 फूट ब्रॉन्झ स्टॅच्यू ऑफ लॉर्ड राम अनवील बाय PM मोदी ॲट द हिस्टोरिक श्री संस्थान गोकर्ण. पुन्हा वाचते बघा, हिस्टोरिक श्री संस्थान गोकर्ण पर्तगली जीवोत्तम मठ इन कॅनाकोना साऊथ गोवामध्ये लक्षात ठेवा, ऑन नोव्हेंबर 28, 2025. ड्युरिंग द मठ्स 550वी इयर सेलिब्रेशन बिकमिंग अ सिग्निफिकंट स्पिरिच्युअल लँडमार्क ब्लेंडिंग फेथ, आर्ट अँड कल्चर फॉर टुरिस्ट अँड डिवोटीज, ठीक आहे. लक्षात ठेवा, कुठे, साऊथ गोवामध्ये 77 फीट ब्रॉन्झ स्टॅच्यू आहे. आणि कोणी बनवली बघा, राम व्ही सुतार. 100 वर्षाचे आहेत, त्यांना महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे. ह्या गोष्टी जरा सोबत लक्षात ठेवा. प्रत्येक घटना एकमेकांशी रिलेटेड असते, ठीक आहे. पुढे बघा, आशिया पॉवर इंडेक्स 2025 नुसार 40 गुणांसह भारत कितव्या क्रमांकावर आहे, तर भारत आहे 3ऱ्या क्रमांकावर. मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे, तर लक्षात ठेवा, पहिल्या क्रमांकावर आहे युनायटेड स्टेट्स, दुसऱ्या क्रमांकावर आहे चायना, USA, नंतर चायना, ठीक आहे, चौथ्यावर आहे जपान. एशिया पॉवर इंडेक्स आपण म्हणू शकतो ना, अरे एशिया पॉवर इंडेक्स आहे, मग USA कुठून आला, तर USA पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे चायना, तिसऱ्या क्रमांकावर आहे कोण, तर आपला भारत 40 गुणांसह. आता एशिया पॉवर इंडेक्स नेमकं काय आहे थोडंसं बघून घेऊ. द एशिया पॉवर इंडेक्स इज अन इंडेक्स दॅट मेजर्स रिसोर्सेस अँड इन्फ्लुएन्स टू रँक द रिलेटिव्ह पॉवर
of states in the Indo-Pacific published by the Lowy Institute annually from 2018. The index ranks 26 countries and territories. ठीक आहे. पुढे जगातील पहिले पूर्णपणे मोबाईल AI सक्षम अँटी ड्रोन पेट्रोल वाहन इंद्रजाल रेंजर या देशाने लॉन्च केले. तर कोणी केले? आपल्या भारताने लॉन्च केले. पुन्हा जगातलं पहिलं आहे पूर्णपणे मोबाईल AI सक्षम अँटी ड्रोन पेट्रोल व्हेकल इंद्रजाल रेंजर भारताने लॉन्च केले. तुम्हाला ते पण दाखवून देते बघा. इंद्रजाल हे बघा. इंडिया अनवील्स इट्स इंद्रजाल रेंजर अँटी ड्रोन व्हेकल अँड AI सिस्टीम टू डिटेक्ट, ट्रॅक अँड डिस्ट्रॉय मूव्हिंग ड्रोन्स. ठीक आहे. इंद्रजाल. पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश ही जगातील सर्वात लांब पूर्णपणे चालक विरहित मेट्रो प्रणाली म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे स्थान मिळवले आहे. ठीक आहे. नीट लक्षात ठेवा. बघा पुन्हा वाचते. रियाद मेट्रो ही जगातील सर्वात लांब पूर्णपणे चालकविरहित मेट्रो प्रणाली म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे स्थान मिळवले. तर रियाद मेट्रोने. ठीक आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय नाणे संमेलन 2025 डॅश डॅश या ठिकाणी पार पडलं. तर कुठं? हैदराबाद येतं. राष्ट्रीय नाणे संमेलन 2025 कुठं पार पडलं? हैदराबाद येतं पार पडलं. हैदराबादची आपण आत्ताच कोणती न्यूज बघितली? अशा गोष्टी कोरिलेट करत चला. कोणतं म्युझियम आपण तिथे बघितलं? तर भारतातलं पहिलं सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हैदराबाद येथे सुरू करण्यात आलं. आणि इथं काय आहे? राष्ट्रीय नाणे संमेलन 2025 हैदराबाद येथे पार पडलं. ठीक आहे. हा प्रश्न आपला झालेला आहे. पुढे आता 10 प्रश्नच बाकी आहे. थोडे पेशन्स ठेवा. जमीन नोंदणी प्रक्रिया सोपी, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी इझी रजिस्ट्री प्रणाली लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर पंजाब. ठीक आहे. जमीन नोंदणी प्रक्रिया सोपी, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी इझी रजिस्ट्री प्रणाली लागू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर पंजाब. ठीक आहे. पुढे बघा. 60वी अखिल भारतीय पोलीस महासंचालक परिषद 2025 कोणत्या राज्यात पार पडली? तर छत्तीसगडमध्ये पार पडली. थीम काय होती? विकसित भारत सिक्युरिटी डायमेन्शन्स. ठीक आहे. विकसित भारत सिक्युरिटी डायमेन्शन्स. तर आपण थोडंसं त्याच्याविषयी माहिती बघून घेऊ. काय आहे ती परिषद? बघा. PM मोदी चेअरिंग 60th ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ डायरेक्टर्स जनरल अँड इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस ॲट रायपूर, छत्तीसगड. ठीक आहे. त्याच्यानंतर द 3 डे इथे दिसते तुम्हाला. द 3 डे कॉन्फरन्स बिगॅन यस्टरडे ॲट द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इन नवा रायपूर. हे तुम्हाला दाखवायचं होतं. ठीक आहे. बाकी तर त्याचा काय विकसित भारत सिक्युरिटी डायमेन्शन्स हे एक तुम्हाला थीम दाखवायची होती. पुढचा प्रश्न. भारत पर्यटन माहिती संकलन 2025 माहितीनुसार सर्वाधिक परदेशी पर्यटकांनी भेट दिलेले राज्य कोणते? महाराष्ट्र. भारत पर्यटन माहिती संकलन 2025 सर्वाधिक परदेशी पर्यटकांनी भेट दिलेले राज्य कोणतं? आपलं महाराष्ट्र. पुढे बघा. भारताचे पहिले खाजगी व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेटचं नाव सांगा. तर विक्रम 1 काय आहे? तर भारताचं पहिलं खाजगी व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेट आहे. बघा. विक्रम फर्स्ट इज इंडियाज फर्स्ट प्रायव्हेट ऑर्बिटल रॉकेट डेव्हलप्ड बाय हैदराबाद बेस्ड स्कायरूट एरोस्पेस. कोणी विकसित केलं? हैदराबादचे. तिसऱ्यांदा नाव आलं आहे. पहिलं काय बघितलं आपण? म्युझियम, सेमीकंडक्टर म्युझियम. दुसऱ्यांदा कुठे आलं? राष्ट्रीय नाणे संमेलन. आता कुठे बघतो आहे? तर जी संस्था आहे ज्यांनी विक्रम 1 जे काय आहे प्रायव्हेट ऑर्बिटल रॉकेट आहे हैदराबाद मधली जी इन्स्टिट्यूट आहे स्कायरूट एरोस्पेसने ते डिझाईन केलं आहे. डिझाईन टू लॉन्च स्मॉल सॅटेलाइट्स
इंटू अर्थ ऑर्बिट्समध्ये, स्मॉल सॅटेलाइट्स ऑर्बिट्समध्ये लॉन्च करण्यासाठी, फीचरिंग ॲडव्हान्स टेक लाईक 3D प्रिंटेड इंजिन्स अँड कार्बन फायबर बॉडी विथ इट्स हिस्टोरिक मेडन लॉन्च एक्सपेक्टेड इन अर्ली 2026 फ्रॉम इस्रोज फॅसिलिटाईज एमिंग टू बूस्ट इंडियाज प्रायव्हेट स्पेस सेक्टर. ठीक आहे, हे तुम्हाला सांगायचं होतं. आता पुढे बघा, वर्ल्ड बेस्ट सिटीज रँकिंग 2026 नुसार डॅश डॅश हे शहर जगातील सर्वोत्तम शहर ठरले. तर कोणतं? लंडन हे शहर. नीट लक्षात ठेवा. वर्ल्ड बेस्ट सिटीज रँकिंग 2026 नुसार लंडन हे शहर जगातील सर्वोत्तम शहर ठरलं. पुढे बघा, आंध्र प्रदेशमध्ये नव्यानेच 3 जिल्हे निर्माण केल्यामुळे आंध्र प्रदेशमधील एकूण जिल्ह्यांची संख्या किती झाली? 29. पूर्वी किती होते? 26, 27, 28, 29. आंध्र प्रदेशमध्ये एकूण जिल्हे झाले 29. कोणते कोणते? पोलावरम, मर्कापुरम आणि मदनापल्ले. ठीक आहे, पोलावरम एम वरून 2 आहेत, पी वरून 1 आहे. पोलावरम, मर्कापुरम आणि मदनापल्ली. पुढे बघा, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंटच्या अध्यक्षपदी नुकतीच ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली. या संस्थेची स्थापना कधी झाली? ते 1995 झाली. तर आता ज्ञानेश कुमार आपण कुठे ऐकले आहे? तर चीफ इलेक्शन कमिशनर आहेत ते. तर जर तुम्ही बघाल, याची माहिती जर तुम्ही घ्यायला जाल, तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंटच्या अध्यक्षपदी म्हटलं तर तिथे असं अध्यक्ष वगैरे पद नाही आहे. आय थिंक त्यांनी, तुम्ही सर्च करा, जर तुम्हाला ट्रस्ट नसेल माझ्यावर तर तुम्ही सर्च करा, तिथे सेक्रेटरी जनरल म्हणून पद आहे. मग ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती नेमकी कुठे झाली हे जर तुम्हाला बघायचं असेल, आता ही आहे बघा इंटरनॅशनल IDEA, हे त्याचा लोगो आहे. आणि जर तुम्ही ज्ञानेश कुमार सर्च केले ना तर हे असं इथे दिसतं की चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार ॲट इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट इन 2025. मग हे कळालं तुम्हाला आता कुठे त्याच्याशी रिलेटेड काय आलं तर तुम्ही तिथे कोरिलेट करू शकता. मग ते नेमकं आहे काय, ती इन्स्टिट्यूट आहे काय ज्याच्यात ते बोलत होते? तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स, आधी ही मेन बघून घेऊ, इज अन इंटरगव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन दॅट वर्क्स टू सपोर्ट्स अँड स्ट्रेंथन डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्स अँड प्रोसेसेस अराउंड द वर्ल्ड टू डेव्हलप सस्टेनेबल इफेक्टिव्ह अँड लेजिटिमेट डेमोक्रेसीज. इट हॅज ओरिजिनल ऑफिसेस. ठीक आहे, बाकीचं हेडक्वार्टर लक्षात ठेवा, हेडक्वार्टर दाखवायचं होतं. जी मेन संस्था आहे कुठे आहे? स्टॉकहोम, स्वीडन इथे तिचं हेडक्वार्टर आहे. दुसरं मला तुम्हाला दाखवायचं काय होतं, हे त्याचे आहे सेक्रेटरी केविन कॅसा झॅमुरा. आता मला मेन काय दाखवायचं होतं की त्या ज्या 2 इन्स्टिट्यूट आहे, द इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट, आता इथे इंडिया आहे बरं का, द इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंट रेफर्स टू 2 key entities, international IDEA Institute for Democracy and Electoral Assistance, a global intergovernmental body where India is a founding and active member. ठीक आहे, and assumed chairship in December 2025. ठीक आहे, and the India International Institute of Democracy and Election Management established by India's Election Commission as its own training wing to enhance democratic election process. Both focus on strengthening democracy with IDEA globally and IIIDEM domestically, leveraging India's vast electoral experience. ठीक आहे, तुम्हाला जेवढं समजलं असेल तेवढं पण लक्षात ठेवा. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारत जेन काय आहे? भारत जेन काय आहे? ठीक आहे, तर बघा, भारताच्या पहिल्या सार्वभौम बहुभाषिक आणि बहुपद्धती बुद्धिमत्ता आधारित लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव काय आहे? भारत जेन. त्याच्याविषयी थोडी माहिती बघून घेऊ. तर बघा, भारत जेन भारत का अपना स्वदेशी सरकार समर्थित मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेल, LLMचा फुल फॉर्म विचारला तर आला पाहिजे, LLM लार्ज लैंग्वेज मॉडल है जिसे भारतीय भाषाओं और संस्कृति के लिए बनाया गया है.
जो टेक्स्ट, स्पीच और इमेज को समझता और जनरेट करता है और देश के भाषाई और सांस्कृतिक परिदृश्य के अनुरूप समावेशी AI समाधान प्रदान करने के लिए IIT बॉम्बे अँड TIH फाउंडेशन द्वारा विकसित किया गया है. हे 2 पण दाखवायचे होते तुम्हाला संस्था, IIT बॉम्बे आणि TIH फाउंडेशन. ठीक है. पुन्हा एक लक्षात ठेवा, स्वदेशी और बहुभाषी यह भारत का पहला ऐसा जनरेटिव AI मॉडल है जो 22 भारतीय भाषा, ठीक है, जो 22 भारतीय भाषाओं में काम कर सकता है. हां, या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, 3च प्रश्न राहिले आता आपले. युनेस्को पॅरिस येथील मुख्यालयात नुकतेच डॅश डॅश यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तो कोणाच्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. ठीक आहे. ती इमेज पण मी तुम्हाला दाखवते. बघा किती अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, 75 इयर्स, 1950 ते 2025 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. तर हा तो पुतळा आहे. तर युनेस्को पॅरिस येथील मुख्यालयात नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पुढे बघा, महिला प्रीमियर लीग 2026च्या 4थ्या सत्रातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरली? तर दीप्ती शर्मा. जी कुठली आहे? दीप्ती शर्मा कुठली आहे? जी UPची आहे. हां, तर आता आपण थोडक्यात बघून घेऊ. विमेन्स प्रीमियर लीगची 4थी एडिशन आहे ना, म्हणजे रिसेंटची आहे, म्हणजे पहिल्या 3 एडिशन पण आपल्याला माहिती पाहिजे. तर इथे मी एक छोट्या चार्ट फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. बघा, 2023ला स्टार्ट झाली, मग 2024ला दुसरी झाली आणि 2025ला तिसरी झाली. या सगळ्या याच्यात जर तुम्ही बघितलं तर मुंबई इंडियन्स जे आहे 2दा विजेता ठरलेला आहे. म्हणजे सगळ्यात पहिला विजेता आपल्याला माहिती पाहिजे मुंबई इंडियन्स. आणि रिसेंटमध्ये जी झाली ती आपल्याला माहिती पाहिजे 2025ची, तिथेही मुंबई इंडियन्स विजेता. बरोबर. मग जे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तीनदा झाली आहे ना आत्तापर्यंत, 2026ची अजून व्हायची आहे. मग ज्या 3 एडिशन झाल्या तर तिन्ही याच्यात उपविजेता ठरलेला दिल्ली कॅपिटल्स सेमच आहे. तिन्ही वेळेस एकच आहे. पहिल्या एडिशनला आणि तिसऱ्या एडिशनला मुंबई इंडियन्स जिंकला. फक्त तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल, रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ही दुसऱ्या क्रमांकाची जेव्हा झाली त्याच्यात तो विजेता होता. हां, तर हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. त्यानंतर तुम्हाला थोडक्यात वुमेन्स प्रीमियर लीग बघा. हे बघा, विमेन्स प्रीमियर लीग 2025ची विजेता संघ मुंबई इंडियन्स, दुसऱ्यांदा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स. प्रयोजकत्वाच्या कारणास्तव टाटा WPL म्हणून ओळखली जाते. सामनावीर कोण ठरली? हरमनप्रीत कौर. प्लेअर ऑफ द सिरीज नॅट सायबरब्रंट. हिचा जन्म झालेला आहे जपान, टोकियो येथे, पण ही रिप्रेझेंट करते इंग्लंडला. हे पण लक्षात ठेवा. क्रमांक 3, कालावधी 13 फेब्रुवारी ते 15 मार्च 2025. 4 शहरात सामने: वडोदरा, मुंबई, बँगलोर आणि लखनौ. ठीक आहे. बघा किती वेगवेगळ्या शहरात, राज्यांमध्ये झालेले आहेत सामने. एकूण 22 सामने खेळवण्यात आले. पहिली लीग विजेता संघ मुंबई इंडियन्स, उपविजेता दिल्ली कॅपिटल्स. जे मी तुम्हाला आधी छोट्या चार्ट फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित समजून सांगितलं तेच इथे दिलेलं आहे. दुसरी लीग विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, उपविजेता दिल्ली कॅपिटल्स. ठीक आहे. आता मला तुम्हाला मेन हे दाखवायचं होतं की हे लक्षात ठेवा. समजा जोड्या लावांच्या स्वरूपात विचारलं की संघाचं नाव आणि कर्णधार, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तर मुंबई इंडियन्सची आहे हरमनप्रीत कौर, दिल्ली कॅपिटल्सची आहे मेग लॅनिंग, गुजरात जायंट्सची आहे ॲशले गार्डनर, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची आहे स्मृती मानधना, UP वॉरियर्सची आहे दीप्ती शर्मा. ट्रिक्सच्या स्वरूपात लक्षात कसं ठेवायचं बघा. मुंबई इंडियन्सची हरमनप्रीत कौर यांना आपण म्हणायचं हमारी मुंबई, हमारीवरून हरमनप्रीत, मुंबईवरून मुंबई इंडियन्स. दिल्ली कॅपिटल्सची मेग लॅनिंग जी ऑस्ट्रेलियाची आहे. लक्षात कसं ठेवणार? मेगा दिल्ली, मोठी दिल्ली, मेगा मेग लॅनिंग दिल्ली, दिल्ली कॅपिटल्स. ठीक आहे. ॲशली गार्डनर आणि गुजरात जायंट्स, दोघांमध्ये जी आहे गार्डनर आणि गुजरात. लक्षात ठेवा. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू, स्मृती मानधना. मानधन कसं आहे? मानधन कसं आहे? रॉयल आहे, रॉयल. आणि UP वॉरियर्सची दीप्ती शर्मा, ती UPचीच आहे, मूळ तिचं स्टेट UPच आहे, त्याच्यावरून लक्षात ठेवा दीप्ती शर्मा. ठीक आहे. अशा गोष्टी पण थोड्या लक्षात ठेवत चला. मी तुम्हाला तिच्यासाठी इमेज पण आणलेली. बरं ठीक आहे. जो आधीचा हा प्रश्न होता ना, याच्याविषयी थोडी माहिती माझी तुमची द्यायची राहिली. आपण पुन्हा तिथे वळूया. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्टॅच्यू कोणाचा उभारण्यात आला?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इंडियन ज्युरिस्ट, इकॉनॉमिस्ट अँड सोशल रिफॉर्मर. त्याच्यानंतर व्हॅन अनवील ऑन द कॉन्स्टिट्यूशन डे, संविधान दिवस नोव्हेंबर 27 2025. कुठे? युनेस्कोज हेडक्वार्टर पॅरिस, फ्रान्स. सिग्निफिकन्स, ऑनर्स हिज रोल ऑफ ड्राफ्टिंग इंडियाज कॉन्स्टिट्यूशन अँड प्रमोट्स हिज आयडियल of justice, equality and human dignity worldwide. Presented by a gift from the government of Maharashtra, India. ठीक है. Attendees include India's permanent representative to UNESCO's विशाल V. शर्मा, diplomats and members of the India's diaspora. हे लक्षात ठेवा. कोण होते? 2 मिनिट फक्त बघा. विशाल व्ही शर्मा. हां, त्याच्यानंतर झालंय सांगून. मला तुम्हाला दीप्ती शर्मा माहिती असेल. बघा, ही आहे दीप्ती शर्मा. हां, ठीक आहे. ही एक माहिती तुम्हाला द्यायची होती. आणि आता शेवटचा प्रश्न आपला. सूर्यकिरण युद्ध सराव 2025 कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडला? तर भारत आणि नेपाळ. कोणाच्या काहीच लक्षात राहत नसेल तर एवढं लक्षात ठेवा, हा आहे नेपाळचा मॅप. नेपाळच्या मॅपमध्ये हे प्रत्येक गोष्ट काही ना काही डिनोट करते. ही निळी लाईन, आतलं लाल रंग आणि हे. तर चंद्र आणि सूर्य दिसत आहे ना, आणि सूर्यकिरण हां, मग कोणाच्या फ्लॅगमध्ये सूर्य आणि चंद्र दोन्ही आहेत? नेपाळच्या ना. मग त्याच्यावरून लक्षात ठेवा, सूर्यकिरण युद्ध सराव 2025 कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडला? तर भारत आणि नेपाळ. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने आपलं आजचं लेक्चर आपण इथेच थांबवूया. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.